संगमेश्वर मंदिर, सासवड। सासवड हे पुण्याजवळचे छोटेसे शहर आणि पुरंदर तालुक्याचे मुख्यालय देखील आहे। पौराणिक काळापासून देवांची आणि संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेली ही सासवड नगरी करामाई आणि चांबळी यांच्या पवित्र संगमाच्या उत्तर तीरावर वसलेली आहे। संगमेश्वर मंदिर सासवड बस स्थानकापासून साधारण 1 किलोमीटर अंतरावर संगमेश्वर हे पांडवकालीन महादेवाचे मंदिर आहे। करा आणि चांबळी या नद्यांच्या संगमावर हे मंदिर असल्याने त्याचे नाव संगमेश्वर आहे। चांबळी नदीच्या बाजूने मंदिराकडे जाण्यासाठी एक लोखंडी पूल तयार केलेला आहे। पूल ओलांडून गेल्यावर मंदिराच्या दगडी पायऱ्या लागतात। दगडी पायऱ्या चढून गेल्यावर समोर स्थापत्य आणि शिल्पकलेचा अद्भुत नमुना नजरेस दिसतो। सुरुवातीला बाहेरच पुरातन नंदी आपल्याला दिसतो। दगडी खांबांवर उभारलेला मंडप, त्याच्या दोन्ही बाजूला दीपमाळा आहे। मंडपात भव्य नंदी आहे। सभा मंडपात असलेला हा नंदी अतिशय सुंदर आणि रेखीव आहे। मंदिरातील भागात दगडी कासव आणि मंदिरातील नक्षीकाम सुंदर आहे। ही आहे महादेवाची पिंड। खूपच सुरेख आणि पुरातन ही पिंड आहे। या मंदिर परिसरात 500 रुपयांची पावती फाडून नवीन लग्न होणाऱ्या जोडप्यांचे प्री वेडिंग शूट केले जाते। मंदिराच्या परिसरातील तुळशी वृंदावनाची रचना ही कल्पक आहे। मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे। ही समोर करा नदी आहे। आपण मागील जो पांडेश्वर हा व्हिडिओ पाहिला होता ते मंदिर देखील ह्याच नदीच्या किनारी वसलेले आहे। नदीच्या शेजारी हे आहे ओंकारेश्वराचे मंदिर। हे देखील महादेवाचेच मंदिर आहे। ह्या मंदिरासमोर देखील पुरातन नंदी आहे। चला तर मित्रांनो, ओंकारेश्वराचे दर्शन घेऊयात। हर हर महादेव। या ठिकाणी अजून एक खडकेश्वराचे मंदिर आहे। मंदिराच्या डाव्या बाजूला देखील काही मंदिर आहेत। त्यामध्ये हे आहे शनी मारुती मंदिर। आणि जसे उजव्या बाजूला ओंकारेश्वराचे मंदिर आहे तसेच डाव्या बाजूला अरणेश्वर हे मंदिर आहे। मित्रांनो, या मंदिराच्या शेजारी चांबळी नदीच्या पलीकडच्या तीरावर सरदार गोदाजीराजे जगताप यांची समाधी आहे। तसेच या मंदिराच्या थोड्या पुढील बाजूला बाळाजी विश्वनाथ यांची समाधी आहे।